नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातील राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता लवकरच विधान परिषदेच्या 9 जागेसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकींची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। या 9 जागेची मुदत 13 मे 2026 ला संपणार आहे। त्यामुळे उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे। त्यासाठी माहितीमधील तीनही पक्षात जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे। विधानसभेतील संख्याबळ पाहता 9 पैकी भाजपाच्या वाट्याला 5, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला 2, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 1 जागा येणार आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येण्याची शक्यता आहे। त्यामुळेच आतापासून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत 2 जागांसाठी जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची मुदत संपत असल्याने त्यांच्यासह ही 5 नावे चर्चेत आहेत। तर दुसरीकडे राज्यसभेप्रमाणे पुन्हा धक्कातंत्राचा अवलंब केला जाणार का याची उत्सुकता लागली आहे। विधान परिषदेतून रिक्त होत असलेल्या जागेसाठी विधानसभेतील आमदारातून निवडून द्यायचे आहेत। त्यामुळे येत्या काळात या 9 जागेसाठी महायुती व महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळणार आहे। कार्यकाळ संपत असलेल्या 9 आमदारांमध्ये भाजपाचे 4, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा 1, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1, उद्धव ठाकरे यांच्या काँग्रेसचा शिवसेनेचा 1, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1, तर काँग्रेसचा 1 सदस्य निवृत्त होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे डॉक्टर नीलम गोऱ्हे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपाचे रणजित सिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर हे सदस्य निवृत्त होत आहेत। या 9 पैकी 6 सदस्यांनी जवळपास 6 वर्षाचा कालावधी पूर्ण केला आहे, तर भाजपाच्या 3 सदस्यांना साधारण 1.5 वर्ष या पदावर काम करता आले आहे। विधानसभेतील संख्याबळ पाहता 1 आमदार निवडून येण्यासाठी 28 आमदारांची गरज आहे। त्यानुसार भाजपाचे 5, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 2, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1, तर महाविकास आघाडीचा 1 सदस्य निवडून येऊ शकतो। त्यामुळे आतापासूनच उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे। एप्रिल महिन्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। एकीकडे भाजपामधील माजी आमदार राम सातपुते, माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर, प्रवक्ते केशव उपाध्ये, माधवी वैद्य यांच्या नावाची चर्चा आहे। ही 4 नावे चर्चेत आहेत। शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेला 2 जागा येणार आहेत। त्यानुसार विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची मुदत संपत आहे। त्यामुळे नीलम गोऱ्हे यांच्यासोबततील मुंबईतील शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, शायना एनसी, माजी खासदार आनंद अडुळस यांचे चिरंजीव अभिजित अडुळस, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक अशी 5 जणांची नावे चर्चेत आहेत। यामध्ये 1 महिलेला संधी दिली जाऊ शकते। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।